त्याच पद्धतीची जर खिचडी खाऊ नसेल ना वाटत तर त्याला फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवायचं, सगळ्याला आवडून जाते बघा. मग त्यासाठी काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिलं तर साबुदाणा घ्यायचा. आता इथं मी 1 वाटी साबुदाणा घेतलाय, त्याला एका पातेल्यात टाकलं, पाणी टाकलं, 1 पाण्याने धुवून घेतलं, नंतर थोडंसं पाणी टाकलं. बघा आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल, जास्त पाणी नाही टाकलं, हलकंसं फक्त साबुदाणा बुडले पाहिजे थोडे थोडे. आणि नंतर मग झाकण ठेवून याला 2-3 तासासाठी ठेवून द्यायचं. 2 तास ठेवलं तरी साबुदाणा चांगला भिजून जातो. नंतर अर्धीच्या पण थोडंसं कमी असे शेंगदाणे घेतले, त्याला भाजून घेतलं. नंतर हिरव्या मिरच्या घेतल्या बऱ्याच, त्याला वाटून घेतलं, बारीक करून घेतलं मिक्सर मध्ये. आता इथं मी जास्त तिखट खाते म्हणून मी जास्त मिरच्या घेतल्यात. परत म्हणताना एवढ्या मिरच्या तुमच्या अंदाजानुसार घ्या. त्याचबरोबर शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेतले. नंतर मग बटाटे घेतले, इथं बटाट्याला सोलून घ्यायचं. आणि आता बटाटे कापायचे नाही येत, आपल्याला किसून करायचंय. हेच थोडीशी वेगळी पद्धत आहे, कारण की किसलेल्या बटाट्याची खिचडी ना खरंच खूप जास्त भारी लागते. म्हणजे सगळीकडे बटाटा पोहोचलेला असतो ना, प्रत्येक घासात बटाटा येतो, त्याच्यामुळे चवीला अशी खूप भारी लागते. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी करून बघा. एक बटाटा किसून घेतला आणि एक असा आहे ना उभा कापून घेतला, म्हणजे असे एकदम छोटे छोटे काप करून घेतले त्याचे, ते पण खूप भारी लागते. तसं नक्की करून बघा तुम्ही. बघा आता नंतर साबुदाण्याकडे बघायचं, चांगला भिजलेला असतो, त्याला मोकळं करून घ्यायचं. आणि नंतर त्याच्या शेंगदाण्याचं कूट टाकायचा जो बारीक करून घेतलाय, मीठ टाकायचं चवीपुरतं, आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं परत. आणि मग आता कढाई ठेवायची गॅसवर, तेल टाकायचं. तेल गरम झालं का मिरची बारीक करून घेतलेली ती टाकून द्यायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि किसलेला बटाटा ते कापल्याला टाकून द्यायचं. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं 1 मिनिटाला परतून घ्यायचं. मीठ टाकायचं मग त्याच्यामध्ये थोडंसं, पहिलं पण मीठ टाकलं त्याच्यामुळे ह्यावेळेस विचार करून टाकायचं मीठ, नाही तर करताना खारट. नंतर मग आता चांगलं मिक्स झालं का त्याच्यामध्ये भिजलेला साबुदाणा टाकून द्यायचा मिक्स केलेला. आणि मग नंतर आता चांगलं याला परतून घ्यायचं. बघा मीडियम बारीक गॅसवर अशी मस्त खिचडी होते ना जास्त मोकळी आणि ना जास्त चिकट. खरंच ही खिचडी म्हणजे खूप जास्त भारी लागते बरं का. आता हे किसलेला बटाटा आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी चिकट दिसत असेल, पण ती चिकट नाहीये, बटाटा असं सगळीकडे लागलाय म्हणून असं दिसतंय ते. तर खरंच खूप छान, तुम्ही एक वेळेस नक्की बनवून बघा.